संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज साताऱ्यामधील बरड या गावी मुक्कामी आहे। खरं तर या पालखीसोबत लाखो वारकरी जे आहेत ते राज्यभरातून येत असतात आणि यांच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी शासनाने सुद्धा आता पाऊल उचललेलं पाहायला मिळते। बरड या ठिकाणी आपल्याला काही आरोग्य दूत भेटलेले आहेत। अशा ठिकाणी आरोग्य दूत मार्फत अशा टीम जे आहेत त्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि खरं तर वारकऱ्यांपर्यंत पोहोचत हे उपचार पोहोचवण्याचं काम हे आरोग्य दूत करत असतात। आपल्यासोबत याची माहिती देण्यासाठी यशवंत चव्हाण सर आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे ही आरोग्य दूताची सेवा तुम्ही? रामकृष्ण हरी माऊली प्रथमतः सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीनं गेली 4 वर्ष हा अविरतपणे आरोग्य दूतचा कार्यक्रम तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकिशन पवार सर यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि आत्ताचे आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी सन्माननीय खलिपे सर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्रमोद शिर्के सर, त्याचबरोबर सुनील चव्हाण सर, DTO सचिन पाटील सर यांच्या माध्यमातून आरोग्य दूत ही संकल्पना जी अगोदरच्या राधाकिशन पवार सरांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सुरू केलेली, त्याच्यामध्ये एक STS आणि एक STLS त्याचबरोबर समुदाय आरोग्य अधिकारी जे BAMS डॉक्टर आहेत किंवा BSc नर्सिंग झालेले आहेत, ह्या 2 लोकांची मिळून एक टीम तयार केलेली आहे। अशा 23 टीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं तयार केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आम्ही प्रथमतः ज्या रजिस्टर दिंड्या आहेत त्या प्रत्येक टीमला 20 दिंड्यांचं वाटप शासनानं केलेलं आहे। त्या 20 दिंड्यांपर्यंत आम्ही जिथं पालखी तळ असतोय, आम्ही पाडेगावपासून बरडपर्यंत नातेपुतेपर्यंत सातारा जिल्ह्यात आरोग्य सेवा देत आहे आरोग्य दूतांच्या माध्यमातून। ज्यावेळेला पालखी विसावते त्यावेळेला आम्ही तिथं सर्व आरोग्य दूत जातो। कोणाला सर्दी खोकला ताप, कोणाला जखम असेल, लूज मोशन होत असतील, त्याचा औषधोपचार जागेवर करतो। एखाद्या पेशंटचा BP वाढलेला असेल तर त्याला मोटरसायकलवरून PSC पर्यंत आणतो किंवा 108 102ला कॉल देऊन तो पेशंट संदर्भित करतो, जेणेकरून त्या वारकऱ्यांना रिलीफ मिळेल। याच्यासाठी सातारा जिल्हा आरोग्य विभागानं हा उपक्रम राबवलेला आहे। वारीतल्या रुग्णांपर्यंत मोठी गाडी ॲम्ब्युलन्स पोहोचणं शक्य नसतं, त्यासाठी बाईकवर तुम्ही सेवा पुरवता का? होय, अडचणीच्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स लवकर पोचू शकत नाही, त्याच्यासाठी ही मोबाईल व्हॅनच्या स्वरूपात आरोग्य दूतांची संकल्पना शासनानं प्रभावितपणे राबवलेली आहे। वारीमध्ये विविध प्रकारे नागरिक जे आहेत ते आपली सेवा देण्याचा प्रयत्न करतात। आता तुम्ही सुद्धा आरोग्य दूतच्या मार्फत तुम्ही सेवा देताय, कशी भावना आहे यावर्षीचं काय? खूप भक्तिमय वातावरणात भाविक चाललेले आहेत आणि त्यांची सेवा करताना आम्हाला त्यांच्यापासून ऊर्जा मिळते। सकाळपासून वारकरी संप्रदायातील भक्तिभावानं पुढची पांडुरंगाला भेटीसाठी जी वाट आहे ते चोकाळत पुढं चाललेले असतात आणि नव चैतन्य त्यांच्यामध्ये असतंय आणि तीच ऊर्जा मिळून आम्ही सर्व आरोग्य विभागातील आमचे अधिकारी वर्ग, आम्ही आरोग्य दूत, आरोग्य सेवक सेविका, आमचे डॉक्टर्स काम करत आहे। सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय न व्हायची पुरेपूर काळजी जी घेतलेली पाहायला मिळते आणि जर एखादा वारकरी वारी दरम्यान आजारी पडलास त्याला वेळेवर औषध उपचार पोहोचावे त्यासाठी अशा प्रकारे आरोग्य दूतांची टीम जी आहे ती तैनात केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी, बरड, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।